नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये एकाची धनुराशी असेल आणि दुसऱ्याची मकर राशी असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल. दोन्ही ज्या राशी आहेत त्या दोन्ही राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्यांच्या आवडीनिवडी कशा प्रकारच्या असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो, वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात, वैवाहिक जीवन अतिशय व्यवस्थितपणे चालावं यासाठी नेमकं काय करायला हवं, सर्व संदर्भातले खुलासे वा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला यांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं ठरेल. धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये किंवा नवम स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ती द्विस्वभाव प्रकृतीची रास आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की धनुराशीमध्ये पाहिली जाईल ती म्हणजे त्यांच्या ऊर्जेचा स्तर. यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ही जबरदस्त असते, ओतप्रोत अशी ऊर्जा यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्येच ही गोष्ट साधारण दिसून येते. साधारणतः धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतात ती कधीही एका जागेवरती स्थिर बसणार नाहीत. म्हणजे शांत जरी बसायची वेळ आली तरी काही ना काहीतरी एखादा अवयव हलतच राहील. म्हणजे ऊर्जा एवढी जास्त प्रमाणात असते की कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी ती दिसते. एखादं काम समोर आलं ते काम लवकर संपवायचं आणि त्यानंतर आराम करायचा, हा जो भाग आहे हा भाग धनुराशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. कधी कधी ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला असं वाटू शकेल की हा माणूस थोडासा वेगळ्या प्रकृतीचा आहे, आपल्याला जास्त लक्ष देत नाही, स्वतःच्याच कामामध्ये मशगूल आहे. तर असं मात्र नसतं, मुळातच त्याचा असा स्वभाव असतो. परंतु इगोचा भाव तसा बघितला तर धनुराशीमध्ये जास्त प्रमाणात दिसणार नाही. अर्थात अग्नी तत्व आहे किंवा पुरुष तत्वाची रास आहे त्याच्यामुळे थोडाफार जो कॉन्फिडन्स आहे तो दिसून येतो, परंतु अहंकाराचा भाग तेवढासा मात्र दिसणार नाही. मात्र या राशीमध्ये एक गोष्ट अतिशय चांगली असते ती म्हणजे माणुसकीचा भाव. धनुराशीमध्ये माणुसकीचा भाव खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. समोरच्याला मदत करणं, एखादा दुःखामध्ये असेल, म्हणजे माणूसच काय आपण एखादा प्राणी जरी दुःखामध्ये असेल, वेदनेमध्ये असेल, व्यथेमध्ये असेल तर धावून जातील आणि त्याला सर्वतोम मदत करतील. हा जो गुण, हा गुण म्हणजे धनुराशी इतका इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. माणुसकीचा भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे घरापेक्षा घराच्या बाहेर रमणारी रास आहे आणि म्हणूनच यांची जी इमेज असेल जनमानसात अतिशय चांगली असेल. याच्यामागचं कारण जे आता सांगितलं की साधारण ते उपयोगी मात्र लगेच पडतं, ही गोष्ट खूप विशेष आहे किंवा स्पेशल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती किंवा बौद्धिक यांचं अतिशय चांगलं असतं. त्यामुळे जे स्कूल कॉलेजमधलं जे शिक्षण असतं ते अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. इथे एक दोन गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्या. यांच्यामध्ये आणखीन सुद्धा खूप चांगले गुणधर्म असतात, जसं की कार्य करण्याची शक्ती खूप चांगली असते, मेहनतीपणा खूप चांगला असतो, गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असते, महत्त्वाकांक्षी खूप चांगलं असतं, लॅविश लाईफस्टाईलची आकर्षणसुद्धा याच्यामध्ये तसं चांगलं दिसून येतं. मात्र एकच गोष्ट आहे की जी निर्णय क्षमता म्हणतो, डिसिजन पॉवर यांच्यामध्ये थोडीशी कमी असते. कुठल्याही मुद्द्यावरती जर का डिसिजन घ्यायचा झाला तर लगेचच्या लगेच ते त्याच्यावरती पोहोचत नाही. म्हणजे घ्यायचं की नाही या द्विधा अवस्थेमध्ये पडतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्याकडून डिसिजन घेतला जात नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस थोड्याशा त्रासाच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. समजा या गोष्टीवर काम केलं धनुराशीने तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते जीवनात झेप घेऊ शकतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या गोष्टीवरती थोडंसं काम करणं गरजेचं राहील. अर्थात धनुराशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात. मूळ नक्षत्र तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे तर ते धनुराशीमध्येच येतं संपूर्णपणे. तर मूळ, पूर्वाषाढा उत्तराषाढापैकी मूळ जे नक्षत्र आहे हे थोडंसं हट्टी आहे, आपल्या मतावर ठाम राहणार आहे, आपल्या मताची तोडजोड न करणार आहे. कधी कधी यांची जी वाणी आहे ही सुद्धा थोडीशी तिखट किंवा थोडीशी तेज तर्रार ज्याला आपण म्हणतो तशी दिसून येते आणि त्यांचा परिणाम हा कधी कधी वैवाहिक जीवनावरती होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास यांच्यामध्ये दिसून येतात. खास करून ज्याला आपण उष्ण प्रकृतीचे त्रास ज्याला आपण म्हणतो किंवा पित्त प्रकृती आयुर्वेदामध्ये म्हणतो तशा प्रकारचे त्रास किंवा त्यांनी होणारे त्रास असतात. पोटाच्या संदर्भातल्या स्किन एलर्जी, डोकं दुखणं हा भाग यांच्यामध्ये थोडासा जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतो. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे धनुराशीच्या ज्या व्यक्ती आहेत थोडंसं मातेचं सुख कमी मिळणं, गृहसौख्य थोडंसं कमी मिळणं असा प्रकार दिसून येतो. तर मात्र त्यांना करिअरच्या बाबतीत मात्र हे जे पर्टिक्युलर नक्षत्र ते अतिशय चांगलं आहे. देवावरती विश्वास ठेवणारा जास्त प्रमाणात आहे. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रामध्ये जे आपण धनुराशीचे गुणधर्म पाहिले ते बऱ्याच प्रमाणात दिसून येतात आणि थोडंसं सॉफ्ट आहेत ही दोन्ही नक्षत्र. यानंतर आपण चर्चा करू मकर राशीबद्दल. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो तिथे येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे.
या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावरती किंवा मेहनतीवरती पुढे जाणारी रास आहे, चर रास आहे. लक्षात घ्या, या राशीचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्व की जे त्यांच्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे कर्म. कर्म करण्यात, काम करण्यात ही रास कधीही मागे येत नाही. सतत चिकाटी, धैर्य या राशीमध्ये खूप चांगलं दिसून येतं. एखादं काम कितीही किचकट असलं, कितीही गुंतागुंतीचं असलं तरी ते सहजपणे करत राहणं, न दमता, न चुकता, न त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार करता वर्षानुवर्ष एखादं काम करण्याची जी ताकद आहे ती ताकद मकर राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येतं. खरं पाहिलं तर मकर राशीच्या व्यक्ती दिसायला सुंदर असतात. खास करून या नक्षत्रामधले या राशीमधले जे श्रवण नक्षत्र आहे ते अतिशय सुंदर असतं, परंतु त्या नक्षत्राला थोडंसं शाप आहे असं सुद्धा म्हटलं जातं. कारण या नक्षत्राला घरातल्या कोणाच्या व्यक्तीची जबाबदारी ही येते आणि जीवनातली सगळ्यात जी जवळची व्यक्ती असते ती अगदी सुरुवातीच्या आयुष्यात यांच्यापासून वेगळी होते. हा साधारण अनुभव श्रवण नक्षत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. परंतु श्रवण नक्षत्र स्वतः पाहायचं झालं तर हृदयाने किंवा स्वभावाने खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे संपूर्ण मकर रास यांना लहानपणापासून थोडंसं संघर्ष असं आयुष्य जगावं लागतं. मग ते पैशाच्या संदर्भातलं असेल किंवा नाते संदर्भातलं असेल तर थोडंसं त्याच्यामुळे थोड्या कमी वयातच या ज्या व्यक्ती असतात त्या बऱ्याच प्रमाणात मॅच्युअर्ड झालेल्या दिसतात. म्हणजे मकर राशीची मुलं जरी तुम्ही बघितली तर ती त्यांच्या वयापेक्षा त्यांचे जे विचार असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो हा जास्त मॅच्युअर्ड असतो आणि मोठे झाल्यानंतर या गोष्टींमध्ये खूप फरकसुद्धा पडतो. म्हणजे आधीच आणखीनच ते मॅच्युअर्ड होतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की कुठल्याही विषयावरती निर्णय घ्यायचा असला तर अगदी सखोलपणे विचार घेतील आणि त्यानंतर निर्णय घेतील आणि एकदा का निर्णय घेतला तर त्यावर ते ठाम राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. संघर्ष करत आल्यामुळे कुठली गोष्ट त्यांना माहीत असते की झटपट पटापट मिळणार नाही, त्याच्यामुळे पेशन्स, वाट बघणं आणि वाट बघस्तोवर आपण काम करत राहणं हा जो परसिव्हरन्स ज्याला आपण म्हणतो हा गुणधर्म यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर त्या गोष्टीची अपेक्षा न करता कंटिन्युअस काम करत राहणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यामुळे जगातल्या बरेचसे अनुभव यांच्या गाठीशी असतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप असतं. पैशाची यांना किंमत ठाऊक असते. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे सेव्हिंग करायची याबद्दलची माहिती मकर राशी इतकी इतर कुठल्याही राशीला ठाऊक नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसऱ्याला होणारे दुःख यांना जाणवतात, दुसऱ्याच्या उपयोगीसुद्धा पडतात. परंतु ही जी रास आहे खास करून कंटिन्युअस म्हणजे या राशीचं एकंदरीत जर का तुमचं तुम्ही जर का संपूर्ण जीवन बघितलं तर ते पूर्णपणे स्वार्थी आहे असाही भाग नाही, परंतु जीवनातली कटू सत्य मात्र या राशीला चांगल्या प्रकारे समजलेली आहे. त्याच्यामुळे सहनशीलता आणि काम करण्याची जी ताकद आहे ती या राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. पेशन्स जो आहे सगळ्यात महत्त्वाचा तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा लेट होतात बऱ्याच वेळा, कारण शनीची रास आहे तरीसुद्धा भावूक आहे, भावनाशील आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांची दुःख यांना जाणवतात. थोडेसे ऑर्थोडॉक्स ज्याला आपण म्हणतो पुराणमतवादी वगैरे तर तसाच भाग थोडासा दिसू शकतो. परंतु एकंदरीत सांगायचं झालं मकर राशीचं जर का तुम्हाला नेमकं गमक समजलं तर या राशी ही नेमकी अशी का वागते त्याचा तुम्हाला अनुभव किंवा त्याचा समज तुम्हाला निश्चित येईल. जसे की आपण चर्चा करत आहोत की धनुराशी आणि मकर राशी दोन्ही समजा प्रेमविवाद असतील तर लक्षात घ्या प्रेमविवाद दोन्ही राशींचे जे तत्व आहेत किंवा जे स्वभाव गुणधर्म आहेत ही बऱ्याच प्रमाणात वेगळे आहेत. कारण धनुराशी आहे ही कुठली गोष्ट झटपट करणारी आहे, यांच्यामध्ये ऊर्जा जबरदस्त असते. ही जी गोष्ट असते ही मकर राशीमध्ये तेवढ्या प्रमाणात जाणून येत नाही. मकर राशी बेसिकली जी आहे ही वाट बघणारी रास आहे, कंटिन्युअस मेहनत करणारी आहे. डिसिजन पॉवर मकर राशीमध्ये खूप चांगलं आहे, धनुराशीमध्ये ते तेवढंसं चांगलं दिसून येत नाही. कधी कधी धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं वागणं बोलणं खास करून बोलणं हे थोडंसं अधिक धारदार होऊ शकतं किंवा झटपट बोललं जाऊ शकतं, हृदयाला डायरेक्ट जाऊन भिडू शकतं. हा भाग मकर राशीमध्ये दिसून येत नाही. मकर राशीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा समंजसपणा जास्त प्रमाणात दिसून येतो. मकर राशीच्या व्यक्ती असतात या मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिकल असतात, पैशाच्या संदर्भात पैसे कुठे कधी खर्च करायचे याचं भान त्यांना चांगलं असतं. हा भाग धनुराशीच्या व्यक्तीमध्ये सहसा दिसून येत नाही. धनुराशीच्या व्यक्ती असतात या बऱ्याच प्रमाणात काही गोष्टींसाठी सिरियस नसतात, खास करून त्यांच्या करिअरच्या संदर्भात. ही गोष्ट मकर राशीमध्ये पूर्णपणे उलट दिसून येते. मकर राशीच्या व्यक्ती या पहिलं त्यांना कर्माच्या संदर्भात किंवा त्यांचं जे काम आहे त्यांचं जे करिअर आहे याच्यावरती जास्तीत जास्त फोकस होत असतात. आता हे जे महत्त्वाचे डिफरन्सेस आहेत, फरक आहे, यावर खरं तर तुम्ही काम करायला हवं. म्हणजेच ज्या गोष्टी आता तुम्ही सांगितल्या मी सांगितल्या त्यावरती जर का तुम्ही काम केलं
तर अर्थात तुमचे जे डिफरन्सेस आहेत हे बऱ्याच प्रमाणात कमी होते. आणि धनुराशीच्या ज्या व्यक्ती आहेत, जे काही सुरुवातीला त्या राशीबद्दल सांगताना आपण बोललो की त्यांना घरच्यापेक्षा घरच्या बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची मतं जास्त पटतात. आता विवाहानंतर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची असते. घरात राहणं किंवा घरातल्या व्यक्ती किंवा तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांची मतं किंवा त्यांचे विचार विचारात घेणं आणि त्याप्रमाणे गोष्टी थोड्याशा ॲडजस्ट करून चालणं हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी सांगितली ती म्हणजे निर्णय क्षमता. तर ह्या गोष्टीवर काम केलं तर अर्थात या दोन्ही राशीमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स सहसा येणार नाहीत. यानंतर विवाहाच्या संदर्भात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे कामजीवन. कामजीवनाच्या बाबतीत या राशी नेमक्या कशा असतील लक्षात घ्या. कामजीवनाच्या बाबतीत फारसे काही प्रॉब्लेम येत नाही, कारण धनुरास आहे ही साधारण यामध्ये सुद्धा थोडीशी पुढे असते, हेल्दी असतं. मकर राशीमध्ये पेशन्स हा यामध्ये चांगला असतो, परंतु कामजीवनाच्या बाबतीत या दोन्ही राशीमध्ये फारसे काही प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन दिसून येणार नाही. मात्र इथे शुक्राचा विचार खूप महत्त्वाचा असतो, कारण कुंडलीमधले जे कामजीवन आहे ते महत्त्वाचं म्हणजे शुक्र आपण बघितलं तर की शुक्र कोणत्या राशी नक्षत्रात किंवा कोणत्या ग्रहांच्या योगात किंवा त्याची दैनिक गती नेमकी कशा प्रकारची असते. पण तो मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर धनुरास आणि मकर रास या दोन्ही राशीमध्ये कामजीवनाच्या बाबतीत फार काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत नाही. या व्यतिरिक्त जर का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ही पाहणं गरजेचं ठरेल. कारण आता जे आपण राशीचं विवेचन केलं ते फक्त आणि फक्त चंद्रावरून होतं. म्हणजे चंद्र ज्या राशीत असेल तीच आपली रास असते, परंतु चंद्राप्रमाणेच इतरही बाकी 11 ग्रह असतात ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात. त्याचे प्रभाव परिणामसुद्धा आपल्या जीवनावर होतच असतात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये समजा काही वेगळे प्रॉब्लेम असतील आता सांगितल्यापेक्षा तर निश्चितच तुमची जी कुंडली आहे ती पाहणं गरजेचं ठरेल आणि त्यावरून त्या संदर्भात अधिक काही सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो हे होतं प्रेमविवाहामध्ये धनु आणि मकर राशी असतील तर त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.